मंत्रिमंडल विस्तार कधी करायचं हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विशेषाधिकार आहे। त्यांना योग्य वाटेल त्या दिवशी विस्तार होईल, त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। तात्पुरत्या मला तर पक्षाने दिल्ली विधानसभेत काम करण्याची जबाबदारी दिली आहे आणि मी दिल्लीकडे जाण्यासाठी तयारी करतो। निवडणुकीत प्रचार करताना माझ्या माता भगिनींनी मला सूचना केली होती, बोरिवली स्टेशनवरती रोहिंग्या बांगलादेशी फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे, त्यामुळे चालता सुद्धा येत नाही, त्यांना भीती वाटते आणि ते तुम्ही मुक्त केलं पाहिजे। मी वचन दिलं होतं, त्याची सुरुवात मी केली आहे आणि हे करत असताना मी स्पष्ट संदेश दिला आहे की मी माझ्या बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही। मी जी पहिली बैठक घेतली त्याच्यामध्ये महानगरपालिका व पोलीसचे अधिकारी होते। मी त्यांना सूचना केली की ज्या साईटवरती काम चालू आहे तिथले जे लेबर आहे त्यांची मला यादी द्या। पोलिसांना सुद्धा सूचना केली की बोरिवलीत माझ्या माय भगिनींना सुरक्षेचं वातावरण देणं हे तुमचं काम आहे। रस्त्यावरती लोक दारू पितात आहेत, त्या रस्त्यावरती कुठलीही मुलगी चालू शकत नाही। शाळेच्या बाहेर जर ईटिजिंग होत असेल तर मुलगी असुरक्षित आहे। मी छत्रपती शिवाजीच्या महाराजांचा विचार घेऊन जनतेसमोर आलो आहे। त्या बोरिवलीत जर माझ्या माय भगिनींना सुरक्षेचं वातावरण दिलं नाही तर मी असफल आहे असं मी मानतो आणि मी जिद्दीने हे सर्व काम पूर्ण करीन असा मी विश्वास देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।